नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विरोधकांना न जुमानता अखेर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या वादग्रस्त निविदेचा विषय मंजूर। छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा हल्लाबोल सुरू असतानाच स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत सदर विषय विनाअट मंजूर करण्यात आला। मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे। तेथे स्थापत्य व विद्युतचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र अन्य सर्व कामे 30% कमी दराने झाली असताना पुतळ्याचे काम निविदा दराच्या तुलनेत 1% देखील कमी केला गेला नाही। निविदा प्रक्रियेत 50 कोटीच्या कामांमध्ये सुमारे 15 कोटी रुपयांची रिंग झाल्याचा आरोपही स्थायी समितीत झाला होता। त्यामुळे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दोन्ही विषय मागील आठवड्यात तहकूब केले होते। त्याचे पडसाद महासभेत देखील उमटले होते। शहरातील हॉटेलमधून समोसा, डोसा, उत्तप्पा, भजी, वडा गायब। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील अनेक हॉटेलवाल्यांनी मेनूमधील पदार्थ कमी केले आहेत। जास्त गॅस लागणारे पदार्थ गायब झाले असून काही ठिकाणी चहा, कॉफी देणे बंद करण्यात आले आहे। बहुतांश हॉटेलमध्ये आता चुली तसेच डिझेल आणि इंडक्शनचा वापर सुरू करण्यात आलाय। गॅस तुटवडा असल्याने जास्त गॅस लागणारे पदार्थ सध्या बंद झाले आहे। भजी, वडा, पुरी भाजी, मसाला डोसा, उत्तप्पा यासारखे तळणीचे पदार्थ आता दिले जात नाही। परिस्थिती सामान्य होईपर्यंत या पदार्थांना मेनूमधून काढून टाकण्यात आले आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून काही हॉटेलवाल्यांनी डिझेलवरच्या चुली आणि इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर सुरू केलाय। मात्र या साधनांवर मर्यादित पदार्थ तयार करता येत असल्याने नाश्ता आणि जेवणात साधे पदार्थ ठेवले जात आहेत। सध्या पोहे, उपमा, इडली, साधा डोसा, खिचडी, दही भात आणि मर्यादित थाळी असे कमी गॅस लागणारे पदार्थ दिले जात आहेत। रमजान ईदला महत्त्व शिरखुर्म्याचे, मात्र सुकामेव्याच्या भावात 20 ते 40% वाढ। रमजान ईदच्या शिरखुर्म्यासाठी यंदा जास्त मोल मोजावे लागणार आहेत। शिरखुर्मा बनवण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून सुकामेव्यासाठी मोठी मागणी आहे। मात्र आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयातीवर परिणाम झाल्याने ड्रायफ्रूटच्या किमतीत 20 ते 40% वाढ झाली आहे। शिरखुर्मा हे दूध, शेवया, साखर आणि सुकामेव्याचे स्वादिष्ट मिश्रण असते। त्यासाठी मुख्यतः बदाम, काजू, पिस्ता, खारीक, मनुका, चारोळी, काही प्रमाणात केशरसह वेलदोडे, लवंग, जायफळ हे घटक वापरले जातात। ते शिरखुर्म्याला खमंग चव आणि पौष्टिकता देतात। बाजारात शिरखुर्म्याची तयार किट्सही मिळतात, त्यात हे सर्व जिन्नस असतात। सध्या बाजारात विविध प्रकारच्या शेवया आल्या असून त्यांच्या किमती 90 ते 150 रुपये प्रति किलो आहेत। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा जागेवर मृत्यू। चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुलाजवळ काल मध्यरात्री पायी चालणाऱ्या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडले। या हल्ल्यात सदर महिला ठार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शोभा विजय वाघमारे, वय 32 असे या महिलेचे नाव आहे। रो हाऊस देण्याच्या बहाण्याने फसवणूक। रो हाऊस हवे असल्याची गरज ओळखून एका व्यक्तीची 65 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। किवळे येथील शिवशंभो कॉलनी येथे हा प्रकार घडला। या प्रकरणी कल्पेश चौधरी राहणार किवळे यांनी देहरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार वासुदेव गंगाधर गाडेकर आणि सुशांत वासुदेव गाडेकर या पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींनी फिर्यादीसोबत नोटरी करारनामा आणि सामंजस्य करार केला होता। त्या बदल्यात फिर्यादीने आरोपींच्या खात्यावर 65 लाख रुपये RTGS द्वारे पाठवले होते। मात्र पैसे स्वीकारूनही रो हाऊस दिले नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही। फिर्यादीने पैशाची मागणी केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धमकी दिली। हायवा ट्रकच्या धडकेत 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। वाहतूक बंदीच्या काळात शहरात प्रवेश करणाऱ्या एका हायवा ट्रकने मोटरसायकलला धडक दिली। त्यामध्ये 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। हा अपघात काल सकाळी पुनावळे येथील आदिरा इंटरनॅशनल स्कूल समोर घडला। स्वप्नील पिंटू चव्हाण असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे। पोलिसांनी ट्रक चालक समाधान रामदास माने याला अटक केली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।